सत्राला सुरुवात करीत आहोत। तर आजच्या या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संतोष तिथे सर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले हबप परमपूज्य डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर हे आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत। त्यांचं प्राथमिक शिक्षण तीर्थ या गावी झालेलं असून माध्यमिक शिक्षण वळसंग ह्या गावी झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी पदवीचं शिक्षण BA पर्यंतचं शिक्षण हे वालचंद कॉलेज सोलापूर इथे घेऊन त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागामध्ये त्यांनी MA MPhil व PhD ही उच्च विद्याविभूषित पदवी संपादन केलेली आहे। आदरणीय सरांची वालचंद कॉलेजला 42 वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून नोकरी झालेली आहे। ह्या 42 वर्षामध्ये त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत। आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळालेला आहे आणि विविध सामाजिक संस्थेने त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान केलेला आहे। 42 वर्षाच्या सेवेमध्ये 15 वर्ष ते राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयाचे प्रमुख होते। राष्ट्रीय सेवा योजनेचं काम करत असतानाही त्यांनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत। आदरणीय सरांचं संत बसवेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे व त्यामधून त्यांनी PhD मिळवलेली असून त्यांना वीरशैव संप्रदाय व महानुभव संप्रदाय ह्या विषयावर UGCनेही मोठा प्रकल्प त्यांना दिला होता। त्या प्रकल्पाचं या विषयाचं त्यांनी संशोधन करून यशस्वीरित्या ह्यांचं समाजकार्य समाजासमोर मांडलेलं आहे। असं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान व अध्यात्म या नावाजलेल्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारे हबप डॉक्टर भीमाशंकर बिराजदार म्हणजे एक दीपस्तंभ आहे। कारण समाज सध्या भरकटलेला आहे। विविध समाज माध्यमातून समाजाची दिशा अधोगतीकडे चालली आहे। त्यावेळेला ह्या समाजाला एक दीपस्तंभासारखं उभा राहून एक आशेची पंक्ती निर्माण करायचं काम हे हबप डॉक्टर भीमाशंकर बिराजदार हे भाषाप्रभूच्या रूपाने करत आहेत। त्यांचं ह्या महाविद्यालयामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो व त्यांना या विचारपीठावर आमंत्रित करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचा यथोचित सन्मान या सत्रासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख सर यांनी करावा अशी नाही 2 मिनिट सर रवींद्र देशमुख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या सत्रासाठी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। धन्यवाद। यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची या ठिकाणी गुंफण घालावी। सुवर्णवल्ली पुरपालकाय सुवर्णवर्णाय सुखात्मकाय सुधीश वंद्याय सुभावनाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय त्रिनेत्रपुत्राय गुणकराय त्रिलोचनाय प्रतिमार्थदाय त्रयंतवेद्याय तृषार्धकाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय। 12वं शतक म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकासाठी ललांभूत ठरलेला हा काळ आहे आणि या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरापासून त्या भावंडापासून शेवटच्या घटकापर्यंत चोखोमेळापर्यंत तुकारामापर्यंत जी परंपरा आहे त्या परंपरेला मी वंदन करतो। आणि कर्नाटकामध्ये अल्लमप्रभू अक्क महादेवी महात्मा बसवेश्वर हरळय्या कल्याणम्मा या सर्व परंपरेला मी वंदन करतो। आणि त्याआधीच तरुण मित्रांनो आणि तरुण मैत्रिणींनो सुकन्यानो आणि सुपुत्रांनो तुमचा कार्यक्रम मी पूर्ण पाहिला पण टाळ्या वाजवण्यात तुम्ही खूप कंजूशी केली। कोणीही मनापासून टाळ्या वाजवल्या नाहीत। काही मुली वाजवत होते काही मुलं वाजवत होते। म्हणून तुम्हाला विनंती करतो विद्यापीठाचे इथं प्रमुख आलेले आहेत तो टाळ्यांचा आवाज त्यांच्या कानात घुमला पाहिजे
आणि बाबूराव अण्णांनी केलेलं कर्तृत्वाचं जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य विद्यापीठाच्या कानाकोपऱ्यात जायला पाहिजे, म्हणून जोरात टाळ्या वाजवा. हां, बसवेश्वरांच्या विषयी बोलण्याआधी एक गोष्ट सांगतो. आता सरांनी खूप सुंदर सांगितलं बरं का, नॅनो टेक्नॉलॉजी आणि बाकीच्या गोष्टी, अध्यात्माची काय गरज आहे म्हणून. दररोज ते 211 टाळ्या वाजवतात, त्यांना BP आणि शुगर आयुष्यात होत नाही. म्हणून तुम्ही टाळ्या दररोज, कोणी का पाहुणा असे ना, आवडलं तरी टाळ्या वाजवा, नाही आवडलं तरी टाळ्या वाजवा. आजच्या आता मूळ विषयाकडे आपण येणार आहोत. पुण्यश्लोक, ज्या नावामध्येच साऱ्या गोष्टी सामावलेल्या आहेत, त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या मातेच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. हे संकुल ज्यांच्या प्रेरणेनं निर्माण झालं, महाराष्ट्रामध्ये ज्यांचा एक दरारा होता, शिक्षण संकुलाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जावं अशी भावना होती, त्या लोकनेते बाबूराव अण्णांना विनम्र अभिवादन करतो. आपलं जीवन म्हणजे एक नंदादीप आहे. जिथं ऊन आहे तिथं सावली बनावं, जिथं आधाराची गरज आहे तिथं आधार बनावा, आणि जिथं मदतीची गरज आहे तिथं मदत नेऊन ठेवावी, आणि ज्यांना काही कळत नाही त्यांच्यासाठी दीपस्तंभ बनावं. यासाठी ज्यानं आपलं सर्वस्व जीवन पणाला लावलं ते क्रांतीसूर्य, ते महात्मा बसवेश्वर यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचे खूप ऋणानुबंध आहेत, सांस्कृतिक ऋणानुबंध आहेत, नातेसंबंध आहेत, परिसरातला संबंध आहे, आणि त्यामुळं गडिनाड हा एक भाग महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जोडलेला आहे. आणि आज अशा कार्यक्रमाचे आमचे मित्र या ठिकाणी सगळ्यांचं नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. या कार्यक्रमासाठी सन्माननीय लक्ष्मीकांत दामा सर, बघा लक्ष्मी आहे, कांतही आहे, आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रभाकर, सूर्यनमस्कार तुम्हाला माहीत असेल. ओम सूर्यान्मा, मित्रांमा, भानुयन्मा, भास्करान्मा, रवियन्मा, खगान्मा, अर्कान्मा, आदित्यान्मा, हिरण्यगर्भान्मा, पुष्णेन्मा, सवित्रेन्मा, मारीचेन्मा, ओम सूर्यदेवाय नमा. असं सामर्थ्य ज्यांच्या नावात आहे ते महात्मा बसवेश्वराध्यासनाचे डॉक्टर प्रभाकर सर. त्या नावात सूर्याचं नाव आहे ते प्रभाकर सर, आणि त्याचबरोबर घाटोळे साहेब आणि देशमुख सर, प्राचार्य धरणे सर, जे बसवेश्वरांच्या विचारधारा घेऊन जगतात, काम करतात. त्याचबरोबर नावकर सर, पावले सर, सूत्रसंचलन करणारे सन्माननीय आमचे स्नेही प्राध्यापक महादेव चव्हाण सर, तुकाराम मामाणे सर, डॉक्टर विशाल कदम सर, माझ्याबरोबर बोलायला या ठिकाणी आलेल्या आमच्या भगिनी त्या मुदकंड मॅडम, आणि ज्यांच्यासाठी मी बोलणार आहे त्या माझ्या सुकन्यानो आणि सुपुत्रांनो. काळच असा होता, मादिराज आणि मादलांबिका. नावं बघा, आपल्याकडची नावं वेगळी आहेत, तिकडची नावं कशी वाटतात. मादिराज आणि मादलांबिका या संस्कारक्षम असलेल्या कुटुंबामध्ये बसवण्णांचा जन्म झाला. अण्णा म्हणजे मोठा भाऊ, अण्णांचं नाव बाबूराव अण्णा अनगरकर. अण्णा म्हणजे मोठा भाऊ, तम्मा म्हणजे लहान भाऊ, तम्मा. अक्का म्हणजे मोठी बहीण, तंगी म्हणजे लहान बहीण. तंगी म्हणजे लहान बहीण. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. या कुटुंबियांना मादिराज आणि मादलांबिका सुसंस्कारक्षम, आणि मादिराज हे अग्रहार होते. अग्रहार म्हणजे प्रमुख. बसवन बागेवाडी, बसवन हे नंतर नाव आलं, बागेवाडी हे नाव. आणि त्यामुळं कर्नाटकाच्या माध्यमातून बसवेश्वर जन्माला आले. बसवेश्वर आपण आधुनिकीकरण केलं आहे बरं का. मूळ नाव आहे बसवण्णा. कल्याणदण्णानी बारो बसवण्णा, कल्याणदण्णानी बारो बसवण्णा, ನೀ ಬರತಿರಲು ಜಗವೆಲ್ಲ ಅಳಿಗಾಲದಣ್ಣ, कल्याणदण्णानी बारो बसवण्णा. मराठीत सांगतो, तू ये बाबा. कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे. आमच्यासाठी आहे. आमचं कल्याण कर, आमचा मोठा भाऊ म्हणून तू ये.
बसवण्णा तू मोठा भाऊन ये म्हणून पहिल्यांदा नागम्मा नावाची कन्या झाली, मादिराज आणि मादलांबिकेना. आपल्याकडे काय म्हणतात, पहिली बेटी तू पुरवते, पहिला बेटा भिकार छोटा. हे मी म्हणत नाही बरं का, आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून पहिल्यांदा मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं नागम्मा. मुलीनं सांगा काय नाव ठेवलं, बोला की. नागम्मा. नाश्ता झाला नाही अजून. नागम्मा. माझा आवाज बघा, माईक शिवा. का, बोर्डिंगची आमटी खाल्लेली. बोर्डिंगची आमटी खाल्लेली आणि त्या प्रामाणिक राहिलो त्या आमटीशी. बोर्डिंग होते म्हणून आम्ही शिकलो, नाहीतर शिकलो नसतो. नागम्मा झाली. आईवडिलांना काय वाटतं, एक मुलगा झाला, मुलगी झाली, आता मुलगा पाहिजे. का, वंशाचा दिवा, रॉकेलचा का असेना, ढणा जळावा, मुलगा व्हावा. म्हणून आईनं नमस केला कुणाला, नंदिकेश्वराला. नंदिकेश्वर, नंदी, बसवण्णा, त्याचं नाव पण बसवण्णा. नंदिकेश्वर असं नमस केलं, देवा मला पुत्र होऊ दे. तुम्ही पण देवाला नमस करता का नाही, श्रावण महिना नुकताच संपला, आता गणपती येणार आहे नाही का. नमस केला, मला मुलगा होऊ दे. कर्मधर्म संयोगानं मुलगी तर झालेलीच होती, मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं बसवा. शब्द कसे आहेत बघा, किती अक्षर आहेत मुलांना सांगा रे. बसवा किती अक्षर आहेत, 3. ब ब्रह्मा, स शिवा व विष्णू. या तिन्ही नावाचा आणि या तिन्ही नावाच्या पावित्र्याचा संगम ज्या कोणामध्ये जर पाहायला मिळत असेल तर कर्नाटकाची क्रांती जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम ज्या पुण्यपुरुषानं महामानवानं केलं त्या महात्मा बसवेश्वराकडे जातात. हे जे सामर्थ्य हे सामर्थ्य जन्मले बसवा नंदिकेश्वर असं नाव ठेवलं. सगळेजण आपल्याकडे पण नावं ठेवतात. आपल्याकडं आत्या येते खास नाही का नाव ठेवायला, ते डाळी वाटायला, तिथं पण ते होतं बरं का. महाराष्ट्रात जे तेही कर्नाटकात होतं आणि त्यामुळं ते झालं. असंच दिवस केले. 8 वर्षे झाली. खरी क्रांती कुठं निर्माण झाली, 8 वर्षे झाली. 8 वर्षे झाल्यानंतर वडील म्हणाले, मादिराज प्रमुख होते बरं का, अग्रहार होते. अग्रहार कन्नडमध्ये म्हणतात, प्रमुख मराठीमध्ये म्हणतात. म्हणाले घरात येऊन, तुला 8 वर्षे झालेली आहेत, तुझं आता मुंज करायचे. मुंज म्हणजे एक जानवं घालतात बरं का, आणि लिंगही बांधतात. बसवण्णांना लिंगही होतं, जानवंही होतं. काही दक्षिण भारतामध्ये लिंगायत लोक जानवंही घालतात, लिंगही घालतात, दोन्ही गोष्टी तिथे होतात. मग वडील म्हणाले 8 वर्ष झाली, तुझी मुंज करायचं आहे. खऱ्या क्रांतीची सुरुवात. वडील म्हणाले नागामाची झाली का मुंज, मोठी आहे ना, त्याच्यापेक्षा मोठी आहे. ते म्हणाले मुलींची नसते, मुलाचीच असते. पहिला प्रश्न बसवण्णांनी केला, मुलीची का नसते, मुलीची का नसते, जानवं का बांधायचं नाही मुलींना, लिंग का धारण करायचं नाही. त्यावेळेला वडिलांनी सांगितलं, तुझा शहाणपणा मला सांगू नको, मी सांगतो तसं ऐकायचं, नाहीतर माझ्या घरातून बाहेर जायचं. 12वं शतक. आज मुलं साधं मोबाईल मिळाला नाही, मुली विशेषतः बरं का, 5वी 6वीच्या मुली, तुम्ही नाही बरं का, तुम्ही मोठ्या आहात. 5वी 6वीच्या मुली सर पेपरमध्ये आपण वाचतो, मोबाईल मिळालं नाही म्हणून आत्महत्या करतात. जीवनच त्यांना कळलेलं नसतं. बसवेश्वरांनी सांगितलं घरात राहायचं नाही, माझं ऐकायचं असेल तर घरात राहायचं, नाहीतर निघून जायचं. 12वं शतक. बसवण्णा म्हणाले ठीक आहे तुमची इच्छा. 8व्या वर्षाचा पोरगा आज 20 वर्षाचा होतो, बाहेर जा रे, पैसे द्या. वडिलांना पैसे मागतो का, कमवण्याची बुद्धी लागते. ती बुद्धी आजच्या पिढीमध्ये भरण्यासाठी आपलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे खूप प्रामाणिकपणे काम करत आहे. खूप प्रामाणिकपणे काम करतं. हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं त्यांनी. काय सांगितलं, ठीक आहे राहत नाही, जातो. नागम्माचं लग्न झालं होतं, मामा बलदेव होता, त्यांनी सांगितलं कुठे जायचं, बहिणीकडे जायचं. आता तुम्ही बहिणीकडे जाता का नाही, बहिणीकडे जाता का नाही राजानो, राखी बांधायला वगैरे जाता ना, राखी बांधायला बहिणीकडे जाता. गेला त्यावेळेला कुठे वाहनं होती हो, आता सगळ्यांच्याकडे गाड्या आहेत. चालत गेला. चालत गेल्यानंतर अक्का नागम्मा म्हणाली, का आला रे, 8 वर्षाचा, किती दिवस का आला तू.
तर त्यांनी सांगितलं, बापानी मला घराबाहेर काढलं, तुझ्या घरात येऊ का माझा मी मार्ग निवडू, तुझ्या घरात येऊ की माझा मी मार्ग निवडू. त्यावेळेला बहिणीची माया हो, बहीण आई असते, बहीण दुसरी आई असते. ती म्हणाली ये आत. आली. मामा बिज्जळ राजाच्या दरबारात होते, तेही आले, ते तर नोकरीला होते, तेही आले. कधी आला म्हणून विचारलं, सगळं चांगलं झालं. त्यानंतर बसवण्णांनी खरं सांगायला सांगितलं. ಕಳಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಷಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಎದರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನೆಲೆಸುವ ಪರಿ. आता कन्नडमध्ये सांगतो, मराठीमध्ये सांगतो. कन्नड ऐकलेच तुम्ही. आता रिदम आहे बरं का. वचनांमध्ये वचन म्हणजे खरं. मी तुला वचन देतो, तुला फसवणार नाही लग्न होईपर्यंत. कोणा कधी फसवतो सांगता येत नाही. वचन देतो म्हणजे खरी गोष्ट, खरंच जे आहे ते सांग. वचन देतो तुला, वचन म्हणून वचन साहित्य. त्यांनी मग सांगितलं, आत आले. ते म्हणाले, वडिलांनी त्यांचं न ऐकल्यामुळे घराबाहेर पडलेलो आहे. मी सांगितलं माझी मुंज करता तर अक्काची का केली नागामाची. ते म्हणाले मुलींची करायची नसते. मी विचारलं का म्हणल्यानंतर म्हणाले, मला प्रश्न विचारतो, तुला इथं राहू देणार नाही, माझं ऐकायचं असेल तर राह, नाहीतर जा म्हणले. मी तुझ्याकडं आलो, तू ठेवून घेणार असेल तर ठेव, नाहीतर मी चाललो, मार्ग माझा मोकळा आहे. त्यावेळेला इतकं सुंदर होते ना बसवांना. त्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर आजही तुम्हाला आठवतो काय अलौकिक सामर्थ्य त्यांना लाभलेलं होतं, अलौकिक सामर्थ्य लाभलेलं होतं. त्यामुळं ते बहीण म्हणाली, काढू दे तुला घराबाहेर, काय फरक पडत नाही, तू राह इथंच, तू राह इथं. बहिणीनं आश्रय दिला. कुणाला? छोट्या भावाला. छोट्या भावाला बहिणीनं आश्रय दिला. आणि आश्रय दिल्यानंतर तिथं मग दुसऱ्या दिवशी मामा बलदेव दरबारात जायचे बिज्जळ राजाच्या, यालाही घेऊन गेल्यानंतर ते नमस्कार चमत्कार आपल्याकडे रामराम म्हणतो का नाही, रामराम काय म्हणतो बेटा, काय म्हणतो? रामराम. 2 वेळा म्हणतो का 1 वेळा? 2 वेळा का 1 वेळा? 2 वेळा म्हणतो का 1 वेळा? मुलांचा आवाज चांगला आहे बरं का, मुलींचा आवाजच नाही. किती वेळा म्हणतो? 1 वेळा का 2 वेळा? बॅटरी चार्जिंग झाली आहे. राम मराठी वर्णमालेमध्ये सगळेजण काळजीपूर्वक आहे का, मराठी वर्णमालेमध्ये र हे अक्षर 25व्या क्रमांकावर आहे, 25व्या क्रमांकावर आहे. 25 झालं. आ कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या. 25 आणि 2 27 झाले. आणि म रा झालं. म हे अक्षर मराठी वर्णमालेमध्ये 27व्या क्रमांकावर. क क ग घ ग सगळं मोजा. मी मोजून आलो, तेच काम केलं आयुष्यभर. बरं का. 27व्या क्रमांकावर आहे. हे आधीचे रा आणि म किती झाले? 27. आणि हे 27 दोन्ही मिळून किती झाले? शाबाश. तुम्हाला गणित कोण शिकवलं ना त्यांचं अभिनंदन. 54 किती झाले? 108. राम राम 2 वेळा का म्हणायचं? राम राम 2 वेळा म्हटलं की 54 आणि 54 108 वेळा भगवंताची आठवण केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं. म्हणून 2 वेळा राम राम म्हणायचं. किती वेळा म्हणायचं? राम 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 राम. जिथं राम आहे तिथं सगळं आहे, जिथं राम नाही तिथं काही नाही. दुसऱ्या दिवशी गेले. सिंहासनावर राजा बसला होता, सोन्याचा मुकुट घालून, भरजरी वस्त्र घालून बसला होता. बलदेवानी त्यांना सर मला थांबायला सांगायचं बरं का. हां म्हणजे का हा गाडा चाललेला असतो. मग बसलेले होते. बसलेले असताना मग त्यांनी बलदेव मामानी नोकरीला होते, नमस्कार केला. बसवण्णाला सांगितलं नमस्कार कर. त्यांनी पण नमस्कार केला. बसवण्णा हे जन्मतःच त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांना भूगर्भातलं, आता पाणी सांगणारे लोक आहेत बघा, भूगर्भातलं ज्ञान होतं त्यांना. नमस्कार केल्याबरोबर
बसवण्णांनी मामाला सांगितलं, मामा तुझा राजा ज्या सिंहासनावर बसलाय ना त्या सिंहासनाच्या खाली खूप मोठी संपत्ती तो मामा म्हणाला, बलदेव खरं निघालं तर ठीक रे बाबा, दोघांचं श्रद्धेल करेल राजा, खरं असेल तर सांग. मामा मला दिसू लागलंय सगळं, मला दिसू लागलंय, तुम्ही राजांना बोला. मग ते भीत घाबरत राजाजवळ गेले आणि सांगितलं, आमचा हा मेहुणा आहे, बायकोचा भाऊ. मेहुणा ना, मेहुणा का रे, बरोबर का? हां बरोबर आहे. हां तुम्ही मेहुणे आहात सगळे. मग सांगितलं राजाला, काय सांगितलं की तुमच्या सिंहासनाच्या खाली खूप संपत्ती आहे. कोण सांगतंय? हे पोरगा सांगतंय म्हणले, 8 वर्षाचं पोरगा सांगतंय. खरं निघालं नाही तर तुला नोकरीवर गचांडी हो म्हणाला. आणि ते काढलं. बसवण्णांना भूगर्भातली माहिती जन्मजात होती, तो दैवी संकेत होता, दैवी शक्ती होती. काढल्याबरोबर संपत्ती मिळाली. राजाने 8-9 वर्षाच्या असलेल्या मुलाला आपल्या दरबारात कारकुनाची नोकरी दिली. का? इतका हुशार आहे, कुठे कुठे संपत्ती ते सगळं सांगेल, मलाही फायदा होईल, त्यालाही नोकरी देऊ म्हणले. नोकरी मिळाली. प्रश्न कसे सोडवतो बघा निसर्ग. वडिलांनी 8व्या वर्षी बाहेर काढलं, बहिणीनं आधार दिला, मामानी म्हणजे भाऊजींनी राजदरबारात नेलं आणि नेल्यानंतर तिथं नोकरी मिळाली. आता बसवण्णा स्वतंत्र झाले, अर्निंग चालू झालं. पैसा असला ना सगळे चांगलं बोलतात. अरे बेटा सुन, आदमी झाला सस्ता, बकरा महाग झाला. अरे बेटा सुन, आदमी झाला सस्ता, बकरा महाग झाला. इंसानियत को जागने वाला कौन है दिल वाला, सबको पैसों ने खाड़ा. किसने खाड़ा? मग ही अवस्था झाली. नोकरी मिळाली. नोकरी इतकी प्रामाणिकपणे केली त्यांनी, म्हणून कायकवे कैलासा हा मंत्र प्रचलित झाला. कायक म्हणजे काम, वे हेच कन्नड शब्द येतो. कायक म्हणजे कर्म, वे कायक वे म्हणजे हेच. तुमचं कर्म, तुम्ही जे काम करता ते कर्म म्हणजेच कैलास आहे. कायकवे कैलास, कर्म म्हणजे स्वर्ग, कर्म म्हणजे स्वर्ग, हे जे आहे. मग काम पुरवले. राजाला त्यांचं काम इतकं आवडलं, त्यांनी लगेच कारकुनकी पदवी काढून अर्थ खात्यामध्ये नोकरी दिली. अर्थ खात्यामध्ये पण इतकी शिस्त लावली राजाला त्यांनी त्या पूर्ण राज्यकारभाराला. त्यानंतर ते अर्थमंत्री झाले. अर्थमंत्री झाल्यानंतर प्रधानमंत्री झाले. वशिला कोणाचाही नाही, वशिला फक्त आपल्या कर्तृत्वाचा, फक्त आपल्या कर्तृत्वाचा वशिला होता, कोणाचा वशिला नाही. प्रधानमंत्री झाल्यानंतर आताचे लोक, तुम्ही आता मंत्र्यांना पाहता का नाही? मंत्र्यांना पाहिलात का? राजानो सही सावकाश करा, नंतर करा. मंत्र्यांना पाहिलात का? मंत्र्यांना पाहिलात का सर? पाहिले नाहीत म्हणतात. नाही, तुम्ही मंत्र्यांना पाहिलंत का? लाल दिव्याच्या गाडीत येतात. आमच्या गावचे श्री राजेश पाटील या संस्थेचे चेअरमन आहेत, ते आज मंत्री आहेत. हां पाहिलं. आत्ताचे लोक कारमधून येतात मंत्री लोक. पूर्वी घोडे असायचे बरं का, घोड्यावर मिरवणूक निघायची, मंत्र्याची, जावयाची, अजून कोणाची निघते? मंत्र्याची जावयाची निघते की नाही? जावयाची मिरवणूक निघाली ना, निघाली की लगेच काय म्हणतात? आपली शांताबाई शेळके आठवते. कोण आहे शांताबाई शेळके? अगदी बरोबर बेटा, तुझ्या नावानं टाळी वाजवा. तेवढं तरी काम करा. उत्तर येत नाही, टाळ्या तरी वाजवा. घोड्यावर येणाऱ्या जावयाला शालू हिरवा पाचून मडवा, वेणीत पेडी घाला, साजण बाई येणार साजण माझा. प्राचार्य साहेब सगळे चेहरे खुलले बघा. येणार साजण माझा. साजण कसा येणार? घोड्यावर येणार. घोडा कोणाचा? भाड्याचा.
याचं काय काय पण नाहीच. मग घोड्यावर जात होते. घोड्यावर कार्यालयात जात असताना इकडून कल्याणम्मा आणि हरळय्या आले. नावं लक्षात ठेवा, कल्याणम्मा हरळय्या. कल्याणम्मा हरळय्या म्हणा रे बाळानो. हरळय्या हरळय्या कल्याणम्मा येत होते. बसवेश्वर घोड्यावरून येत असताना ते म्हणाले नेहमीप्रमाणे कर्नाटकाच्या पद्धतीप्रमाणे शरणार्थी. महात्मा बसवेश्वर प्रधानमंत्री होते, घोड्यावरून जात होते. घोडा थांबवला. कल्याणम्मा आणि हरळय्यांनी सांगितलं शरणार्थी राम राम. शरणार्थी म्हणजे राम राम. बसवण्णांनी शरणार्थी म्हटलेलं ऐकलं, घोडा थांबवला. हरळय्या आणि कल्याणम्माला सांगितलं शरणरी गे शरणू शरणार्थी. मला नमस्कार करणाऱ्या या दोन पुण्यात्मांना माझं त्यांच्या दुप्पट नमस्कार आहे, दुप्पट नमस्कार आहे. त्यांना आश्चर्य वाटलं बरं का, आपण काय ऐकलोय खोटं आहे असं वाटायला लागलं. कारण ते म्हणाले जन्मल्यापासून आत्तापर्यंत सगळ्यांना शरणार्थी म्हणलो, कोणीही आम्हाला प्रति शरणार्थी म्हटलेलं नाही. 12व्या शतकातला क्रांती करणारा महामानव ज्यांचं नाव महात्मा बसवेश्वर आहे, त्यांनी घोडा थांबवला. शरणरी गे शरण शरणार्थी असं सांगितलं. त्यामुळं ते थांबले, हबकले आणि ते म्हणाले हे खरं का? बसवण्णांनी शरणू शरणार्थी म्हटलं खरं का? त्यावेळेला घरी गेले नवरा बायको कल्याणम्मा आणि हरळय्या. ते म्हणाले आयुष्यात आत्तापर्यंत कोणाला आम्हाला प्रतिनमस्कार केला नाही. हा पुण्य महात्मा आहे, त्यामुळं त्याच्यासाठी आपल्या पायाचे कातडं काढलं पाहिजे मांडीचं. आजही ती चप्पल 12व्या शतकातली कर्नाटकाच्या म्युझियममध्ये ते जोडे आजही आहेत, जे कल्याणम्मा आणि हरळय्याच्या मांडीचं कातडीचं केलेलं आहे. ते गेले, घरात गेले आणि ते नवरा बायकोनी विचार केला आम्हाला प्रतिनमस्कार करणारा पुण्यपुरुष एकटाच आहे, तो महात्मा बसवेश्वर आहे. म्हणून मांडीचं कातडं काढलं. काय करायचं आपण उत्तर कसं द्यायचं? पायाचं म्हणजे काढलं. ते हरळय्या चांबारच होते. चप्पल बनवली सुंदर, गोंड्याची चप्पल असते बघा, बनवली. बनवून नवीन कपड्यात गुंडाळलं. एक 15-20 दिवसांनी पुन्हा बसवण्णांना महामनीमध्ये भेटायला गेले. महामनीमध्ये म्हणजे त्यांचे कार्यालय, कन्नड शब्द येतो महामनी. भेटायला गेले. असं बसले होते बसवेश्वर आणि हे आले. आल्याबरोबर त्यांनी यांना पाहिलं की शरणार्थी म्हणले. बसवण्णा तिथंही म्हणले शरणार्थी घे शरणू शरणार्थी. ते आले. या म्हणाले हरळय्या कल्याणम्मा का आलात? आलो तुम्हाला भेटायला. बसा म्हणून सांगितलं. बसा म्हणून सांगितलं. का आलात? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं बसवण्णा आम्ही जन्मल्यापासून एवढं मोठं होईपर्यंत सगळ्यांना नमस्कार घातले. आम्हाला प्रतिनमस्कार अस्पृश्यांची अवस्था सध्या काळातली. कोणीही लक्षात घेत नव्हते, कोणी जुमानत नव्हते, कोणी लक्ष देत नव्हते. त्या काळात आम्ही शरणार्थी म्हटल्यामुळं तुम्ही प्रतिशरणार्थी असं म्हटलं आहे, त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला. तुमचे जे उपकार आहेत ते कसे फेडावेत म्हणून आम्ही नवरा बायकोनी आमच्या पायाचं कातडं काढलं. ऐका राजानो, पायाचं कातडं काढलं, त्याची चप्पल बनवली. तुमच्या उपकारातून मुक्तता मिळावी म्हणून ते जोडे आणलेत, ते तुम्ही पायात घालावे आणि आम्हाला त्यामुळं आनंद होईल. बसवण्णांनी जोडे हातात घेतले, पायात घातले नाहीत. काळजीपूर्वक आहे का? पायात घातले नाहीत, ते जोडे असं घेतले. कल्याणम्मा हरळय्या तुमच्या मांडीचं कातड्याचं जोडं हे मी पायात घालणार नाही. जगाच्या पाठीवर अशी निस्वार्थपणानं दुसऱ्यांसाठी काम करणारी दलित कुटुंबातलं एक कुटुंब आहे हे जगाला कळायला पाहिजे. त्यांनी माझ्यासाठी या वाडा बनवलेत हे साऱ्या जगाला कळायला पाहिजे. म्हणून हे जोडे मी माझ्या डोक्यावर मिरवतो. कुठं मिरवतो? डोक्यावर मिरवतो. म्हणून डोक्यावर हे वाहना बसवण्णांनी केलं आणि त्यामुळं ते फक्त बसवण्णा राहिले नाहीत, महात्मा बसवण्णा झाले. काय झाले? महात्मा बसवण्णा झाले. म्हणून क्रांती
कोणीतरी करावे. कोळेकर सरांनी बोलताना खूप सुंदर सांगितलं बरं का. शिवाजी दुसऱ्यांच्या घरात जन्मावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी दुसऱ्यांच्या घरात जन्मायला पाहिजे, आपल्या घरात नको. आपलं घर सुरक्षित राहायला पाहिजे. आज तरुण मुलं व्यसनाधीन होत आहेत. ग्रामीण भागातली समस्या खूप भयानक बेकार आहे. ज्यांना मिसरूड आली नाही ती मुलं देखील व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. या बाबतीत मुलींचं खूप कौतुक केलं पाहिजे. मुलींचं खूप कौतुक केलं पाहिजे. मुलांचंही कौतुक केलं पाहिजे जे या गोष्टीपासून दूर आहेत. या गोष्टीपासून दूर आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण वाहवत जाणाऱ्या मुलांना लगाम घालण्याचं काम प्रत्येकाने आपापल्या लेवलवर करायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, जीवनाचं जे तत्त्वज्ञान आहे ते खूप सुंदर रीतीनं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं. महात्मा का झाले हे तुम्हाला प्रसंग सांगितला मी. आता त्यांनी काय सांगितलं, एक चालणं चालत राहावं, एक चालणं चालत राहावं, पावलं थकली की तिथंच टेकावं. एक चालणं चालत राहावं, पावलं थकली की तिथंच टेकावं, सरळ साधं सोपं ते बोलावं, उगीच कशाला शब्दात अडकावं. सूर हरवले तर शोधत फिरावे, तो सापडला तर आनंदानं गावं, रडगाणं का होईना सुरात गावं. सुरात गावं हा विचार साध्या साध्या वचनातून, सोप्या सोप्या वचनातून बसवण्णा स्वतःविषयी म्हणतात. कन्नडमध्ये सांगतो बरं का, कळलं नाही तर ऐका, मराठीतून पुन्हा सांगतो, कारण रिदमसाठी मी वचनाचा रिदम जे त्यासाठी सांगतो. ಇವನಾರವ 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 ಎನ್ನದಿರಯ್ಯ, ಇವನಾರವ 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 ಎನ್ನದಿರಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ಮನೆಯ ಮಗನೆಂದು ಎನಸಯ್ಯ ಕೂಡಲ संगम देव. मराठीत सांगतो. आता कळलं असेल तुम्हाला हावभावातून थोडं, का कळलं नाही? नाही कळलं हो, आम्ही फक्त मराठी बोलतो. इंग्रजी थोडं थोडं बोलतो, हिंदी कधीतरी बोलतो, नाही का. तो तुमचा दोष नाही, तो तुमचा दोष नाही. काय म्हणतं बघा, हा कोण आहे, हा कोण आहे, ही कोण आहे, हा कोण आहे, ही कोण आहे असं म्हणायला लावू नको. हा कोण आहे, ही कोण आहे असं म्हणायला लावू नको. हा माझा आहे, ही माझी आहे, हा माझा आहे, ही माझी आहे, ही माझ्या कुटुंबातली सुंदर रत्न आहेत असं म्हणायला माझ्या मनाची तयारी कर रे, हे कोडल संगम देवा. किती सुंदर वचन आहे. तुम्हाला टाळा वाजवता येत नाही, मी काय करणार. हा कोण आहे, ही कोण आहे, हा माझा आहे, ही माझी आहे, माझ्या कुटुंबातली, माझ्या समाजातली, माझ्या राज्यातली, माझ्या देशातली, माझ्या जगातली ही सुंदर नररत्न आहेत, यांना परक मानू नका, ही माझी आहेत असा सुंदर विचार देणारा जगाच्या पाठीवर 12व्या शतकातला जो महानायक असेल तर त्याचं नाव महात्मा बसवेश्वर. हे जी विचारसरणी खूप सुंदर. चांगलं काम कधी करायचं. आता प्राचार्य साहेब आहेत, तिथं सर आहेत, चांगल्या कामाचं नियोजन करतो आपण. जूनला कॉलेज सुरू झालं तर परीक्षा होईपर्यंत काय काय करायचं नियोजन, कधी सेमिनार घ्यायचं, कधी NSS जायचं. NSS आहे ना सर आपल्याकडे, किती मुलांचं आहे? 200 मुलांचं. छान छान. मी 15 वर्षे त्या NSSला काम केलं. मग त्यावेळेला त्यांनी म्हटलं बघा की या सगळ्याच गोष्टी समाज चांगलं काम कधी करायचं. खूप सुंदर आहे. तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप आवश्यक आहे. हे तर बघा सन्माननीय उपाध्यक्ष साहेब पण इथं आलेले आहेत. चांगलं काम कधी करायचं कन्नडमध्ये सांगून मराठीमध्ये. तुम्हाला कन्नड येतं का? नाही, समजतं आहे. हां, खूप सुंदर वचन आहे. ನೆರೆ ಕೆನ್ನೆಗೆ ತೆರೆ ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ಶರೀರ ಗೂಢ ಹೋಗದ ಮುನ್ನ, ಹಲ್ಲು ಹೋಗಿ ಬೆನ್ನ ಬಾಗಿ ಕೋಲ ಹಿಡಿಯುವ ಮುನ್ನ, ಕಾಲ ಮೇಲೆ ಕೈಯನ್ನಿಟ್ಟು ಏಳುವ ಮುನ್ನ, ಅನ್ಯರಿಗೆ ಹಂಗಾಗದ ಮುನ್ನ, ಮೃತ್ಯು ಮುಟ್ಟುವ ಮುನ್ನ पूजिसो ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देव. आता मराठी. चांगलं काम. पांढरा टी शर्ट कितवीला रे बाळा? तूच रे मोठा दिसणारा. नाही तुझ्या पाठीमागं पांढरा शर्ट कितवीला आहे? कोणत्या वर्गात आहे? हे बघा, मी पण ग्रामीण भागातलं आहे.
तुम्ही म्हणत असाल शहरातला आला असेल बोलत असेल, मी खेड्यातलं आहे, तुमच्यापेक्षा जास्त खस्ता खाल्लेलं आहे, तुम्ही कसं बसला काय करता कुठं बघता हे मला माहीत आहे. का नाही सर, माझी ओरिजिनॅलिटी ग्रामीण भाग आहे म्हणून सांगतो. चांगलं काम कधी करायचं? केस पिकण्यापूर्वी, गालावर सुरकुती येण्यापूर्वी, दात पडण्यापूर्वी, पायावर हात ठेवून उठण्यापूर्वी, हातात काठी घेऊन म्हातारा होण्यापूर्वी, घरात झाडताना एखादी माऊली म्हणते उठा झाडते, किती दिवस राहते की खायला काळ भूमीला भार, असं कोणी म्हणण्यापूर्वी, हे मी सांगत नाही, बसवण्णांनी सांगितलं. काय सांगितलं? केस पिकण्यापूर्वी, गालावर सुरकुत्या पडण्यापूर्वी, दात पडण्यापूर्वी, पायावर हात ठेवून उठण्यापूर्वी, हातात काठी येण्यापूर्वी, आपलं ओझं दुसऱ्यांना वाटण्यापूर्वी, मृत्यू येण्यापूर्वी, मृत्यूनं बोलवण्याच्या आधी. चांगलं काम करा, मृत्यू येणार, चांगलं काम करा. का? तुम्ही सगळे आई वडिलांचा ऐवज आहे. तुम्ही ऐवज आहात कन्यानो, सुपुत्रानो, तुम्ही ऐवज आहात आई वडिलांचं. मुलाचं नाव घेतलं पाहिजे, नाव निघालं मुलीचं मुलाचं तर आई वडिलांचा ऊर असा अभिमानानं फुलायला पाहिजे. आणि हे काम तुम्हीच करू शकता, बाकी कोणी नाही. तुम्हीच करू शकता. तुमच्या आईवडिलांचा सन्मान तुमच्या कर्तृत्वावर आहे, तुमच्या आईवडिलांचा सन्मान तुमच्या कर्तृत्वावर आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, ध्येय मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. ध्येय मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, जागवू संवेदना. हे तुम्हीच करू शकता. तुमच्याकडे खूप सामर्थ्य आहे, तुमच्याकडे खूप सामर्थ्य आहे. समाजाला, आईवडिलांना, शिक्षकांना सन्मान देण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ते तुम्ही करू शकता. बसवण्णांनी म्हणून सांगितलं चांगलं काम कधी करा? हे सगळं होण्याआधी करा, हे सगळं होण्याआधी करा. बसवण्णांचं एक एक सांगतो. वागायचं कसं? अप्रतिम त्यांनी सांगितले. वागायचं कसं समाजामध्ये? 12व्या शतकात वागायचं कसं? कळबेडा ಕೊಲಬೇಡ, ಹುಷಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ, ಎದರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ, ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್धी, ಇದೇ ಬಹಿರಂग शुद्धी. तुकारामांनी पण हे सांगितलं. मनाचा निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो, त्याच्या गळ्यात माळ असो नसो. वाचेचा रसाळ, मायेचा मवाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. म्हणून मित्रांनो त्यांनी सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. कळबेड ಕೊಲಬೇಡ, ಹುಷಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ, ಎದರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ, ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ, ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ, ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್धी, ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನೊಲೆಸುವ ಪರಿ. मराठीत आहे का? चोरी करू नको. बघा किती महत्त्वाचा संदेश आहे. चोरी करू नको, खोटं बोलू नको. चोरी करू नको, खोटं बोलू नको. का मुलं का असली माहिती आहे का? मोबाईलवर एक सारखंच खोटं बोलावं लागतं. कुठं आहे? तिथंच आहे. असं कुठं? 4 किलोमीटरवर. खोटं बोलतंय ना. खोटं बोलू नको. मी असं म्हणू नको. मी केलं हे काम मी केलं. त्यांना बन्नीचं बेडा. स्वतःचं वर्णन करू नको. स्वतःचं वर्णन करू नको. त्यांना तुझ्यापेक्षा, तुमच्यापेक्षा वयानं मोठं असणाऱ्यांच्या समोरून जाऊ नको. पाठीमागून जा. त्यांना सन्मान दे. त्यांना सन्मान दे. त्यांचं काम कर. सन्मान दे त्यांना. म्हणून त्यांनी सांगितलं की मोठ्या माणसाच्या समोरून जाऊ नको. त्यांना सन्मान दे. आणि हे सगळं वागणं, खरं बोलणं, खोटं बोलायचं नाही, स्वतःविषयी प्रौढी मिरवायची नाही, अहंगंड येऊ द्यायचं नाही. हीच खरी पूजा आहे. हीच अंतरंगाची शुद्धी आहे आणि हीच बहिरंगाची शुद्धी आहे. अंतरंग, बहिरंग हे शुद्धी जे आहेत ना, हे इतर कुठे नाही तर आपल्याकडे आहे. एका माणसाला खोकला लागला.
काय लागला होता मुलांनो तुम्हालाच काय विचारतो सांगा बघू. पुढचे 2-3 मुलं आहेत ना मला त्रास देऊ लागले. सगळ्या मुली खूप छान बसले, मुलं त्रास देतात. देणार का बाळांनो? हां नाही ना. खोकला लागला होता कोणाला? अनगरमधल्या एका मित्राला. कोणाला लागला होता? बोला रे. अनगरमधल्या मित्राला खोकला लागला होता. खोकला लागल्यानंतर अनगरमधले डॉक्टर संपले, मोहोळमधले डॉक्टर संपले, खोकला कमीच झाला नाही. अनगरमधले संपले, मोहोळमधले संपले, सोलापूरमधले संपले, खोकलाच गेला नाही. परत आला कट्ट्यावर बसला. तिथून एक माणूस चालला होता, तो नेहमी हवेत असायचा. कुठं असायचा? हवेत. जाऊ लागला आणि जाऊ लागल्यानंतर मग त्यांनी विचारलं, खोकला लागलं, पानगर झालं, मोहोळ झालं, सोलापूर झालं, खोकलाच कमी होईना झालं. मग तो म्हणाला, मग थोडा घे की. काळजीपूर्वक आहे का मी हे का सांगतो? बसवेश्वरांचं सूत्र व्यसनाच्या पलीकडून तरुणांनी राहिलं पाहिजे. थोडा घे की. तो म्हणला, माझा बाप मला लात मारेल की. म्हणला, घेतलं तर लात मारेल की. कोणाला सांगू नको, खोकला त्याशिवाय जात नाही म्हणलं, घेतल्याशिवाय जात नाही. मग हे कोणाला विचारायचं? खोकला घेतल्यावरच जातोय, दारू घेतल्यावरच जातोय. जो पितो त्यालाच घ्यायला सांगायला पाहिजे ना. जो घेतो ठीक आहे म्हणला. 5-6च्या दरम्यान रोडवर गेला. तिथून एक माणूस डुलत येत होता. असं येत असेल तो म्हणला, ह्यानं घेऊनच आलं त्यामुळं असं डुलत चाललंय म्हणला. ओळखू येतात बरं का ही माणसं, येतात ना बाळांनो, येतात. मग तो म्हणला, ओ काका थोडं थांबा म्हणला. काय म्हणला? ओ काका. बोला रे बाळांनो. तुम्हाला असं आयुष्यात असं बोला रे म्हणणारे कोण भेटणार नाही, गप्प बैसरे म्हणणारे भेटतील. तुम्हाला बोला असं म्हणणारे कोणीच भेटणार नाही. गप्प बैस, माझा एक, असंच चालू आहे की नाही, म्हणून बोला. तो म्हणाला, काका एक प्रश्न विचारायचा. तो म्हणाला, असं थांबला आणि म्हणाला, काय काका तुम्हाला एक प्रश्न विचार. लवकर विचार, आता घेऊन आलो, पुन्हा बायकोकडून पैसे घेऊन पुन्हा घेणार आहे, लवकर विचार, काय विचारायचं. तो म्हणला, मला खोकला लागून 1 महिना झाला. अनगरमधले डॉक्टर संपले, मोहोळमधले संपले, सोलापूरमध्ये संपले. माझ्या एका मित्राने सांगितलं, दारू पिल्यावर खोकला जातो सांगितलं. काका तुम्ही दारू पिता म्हणून तुम्हाला विचारलं, दारू पिल्यावर खोकला जातो का? तो म्हणला, काय म्हणला? तो म्हणला, दारू पिल्यावर खोकला जातो का? त्यानं कमरेवर हात ठेवला आणि म्हणला, लेका खोकल्याचं काय घेऊन बसला? लेका खोकल्याचं काय घेऊन बसला? घर दार संपत्ती आई वडील सगळंच जात आहे, खोकला तर जात. म्हणून महात्मा बसवण्णांनी सांगितलं, तुमचं आचरण शुद्ध पाहिजे, आचरण शुद्ध पाहिजे. आणि आचरण शुद्ध असलं तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आचरण शुद्ध नसेल तर आपण या गोष्टी करू शकत नाही. आणि म्हणून जीवन जगायचं कसं, अजून एक उदाहरण सांगतो, त्यानंतर कविता सांगतो, त्यानंतर थांबतो. कंटाळलात का रे बाळांनो? पांढरा शर्ट डोक्यात बसलंय बघा. मला पांढरा शर्ट डोक्यात बसलंय. काय रे बाळा तुझं नाव? तू पैलवान आहे का नेता आहे सांग मला. ऐकतच नाही कोणाचं, त्याचं काम चालू ठेवलं. हां बघा, वक्त्यांनी रागाला यायचं नसते, घरातल्या प्रमुख व्यक्तींनी रागाला यायचं नसते, प्राचार्यांनी रागाला यायचं नसते, अध्यक्षांनी तर अजिबात नसतं. मग अजून हे तुम्हाला सांगतो, माझा ध्येय राहो. ध्येय हे देवाचे, धने हे कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? ध्येय हे देवाचे, धने हे कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे म्हणून व्यर्थ गेला. त्यामुळं बसवण्णांचं एक वचन सांगतो तुम्हाला, यांना ध्येय व दंडगीय माडया. माझा ध्येय म्हणजे तानपुरा कर.
यांना ध्येय व दंडगीय माडय्या शिरव सोरे माडय्या. शिर म्हणजे डोकं, डोकं भोपळा कर. माझा ध्येय तानपुरा कर. तानपुरा पाहिले ना तुम्ही? तानपुरा एकतारीसारखं असतं, एक तार लावलेली असते, टुई 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 असा आवाज येतो, वाजवतात. त्या तमाशामध्ये वाजवतात किंवा लोकनाट्यामध्ये वाजवतात. टुई 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 असा आवाज येतो त्याचा. हां, लक्षात आलं? माझं ध्येय, माझ्या ध्येयाचं तानपुरा कर. काय कर? बोला रे बाळानो. माझ्या ध्येयाचं तानपुरा कर. काय कर? माझं डोकं भोपळा कर. बसवण्णांचं वचन आहे, माझ्या देहाचं तानपुरा कर, डोकं भोपळा कर. माझ्या शरीरात 600 कोणतरी असतील, जवळजवळ 78,000 शिरा आहेत प्रत्येकांच्या शरीरात. वर कातडं आहे, आज सगळं शिराचं आहे. माझ्या देहाचं तानपुरा कर, डोकं भोपळा कर, शिरा तारा कर, बोट काड्या कर. त्यावर समाजसेवेचं रागाळं. त्यावर कोणतं रागाळं? समाजसेवेचं रागाळं. सर मुलं अजिबात बोलत नाहीत हो. काय दरार आहे, मुलं अजिबात बोलत नाहीत. कन्या खूप बोलतात. मुलांना बोलायला सांगू लागलो मी, मुलं तिथंच गप्पाच आहेत. माझ्या ध्येयाचं तानपुरा कर, डोकं भोपळा कर, शिरा तारा कर, बोटं काड्या कर. त्यावर समाजसेवेचा राग आळव. मित्रांनो, तुमचा परिसर पाहिला, तुमच्या प्रेमात पडलो. का? वृक्षवल्ली यमा सोय रे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती. कोकिळा कुहू म्हटलं ना, त्याला तुम्ही प्रतिसाद देता, मुलं देतात. कुहू म्हटलं की आपणही कू म्हटलं ना, ते कोकिळा म्हणते गप बैस रे, मी म्हणते. कोकिळाच म्हणते. तुम्ही किती प्रतिसाद द्याल ना, तर ते जोरात ओरडते. का? माझ्यासारखा आवाज तुला येत नाही. आणि म्हणून आपलं काम हे एकमेवाद्वितीय राहिलं पाहिजे. आपलं काम एकमेवाद्वितीय राहिलं पाहिजे. यासाठी आपण काम केलं पाहिजे. काय कवे कैलासा. त्यांनी सांगितलं, कैलास कुठे आहे, स्वर्ग कुठे आहे? स्वर्ग कुठंतरी वर आहे, पाताळ कुठंतरी खाली आहे. बसवेश्वरांनी सांगितलं, स्वर्ग, मर्त्य, पाताळ. मर्त्य म्हणजे तुम्ही आम्ही राहतो ना, हे लोक. स्वर्ग म्हणजे वर आहे, खाली पाताळ आहे, असं लोक समजायचे. आपल्यातला कंस पाताळात राहायचा, मला पाताळात राहायचा. हे बसवेश्वरांनी स्पष्टपणानं सांगितलं, स्वर्ग, मर्त्य, पाताळ अशी काही गोष्ट नाही. आपण ज्या मातेवर, भूमातेवर राहतो, हिथंच स्वर्ग आहे, हिथंच नरक आहे. खूप सुंदर उदाहरण त्यांनी दिले. आचारवे स्वर्गा, अनाचारवे नरका. मराठीत पण तेच आहे. तुमचं माझं आचरण साफ असेल, कुणाला 1 रुपयाला न बुडवणारा असेल, असा आचार असेल, तर स्वर्ग तोच आहे. स्वर्ग तोच आहे. आणि नरक आपण दुसऱ्यांना फसवून लुबाडून जीवन जगत असू, तर तोच नरक आहे. चांगलं काम करून मिळवणं स्वर्ग आहे, दुसऱ्यांना लुबाडून जगणं नरक आहे. आचारवे स्वर्गा, अनाचारवे नरका. इतक्या सुंदर रीतीनं बसवण्णांनी हे काम सांगितलं. दुसरं एक सांगितलं, देव कुठे? देवळात आहे. देव आपण पाहिला नाही, मूर्त्या पाहिल्या, देव पाहिला नाही. बसवण्णांनी सांगितलं, देव देवळात नाही, देव माणसात आहे. देव पहाया आलो, संत तुकाराम. देव पहाया आलो, देव होऊन गेलो. महात्मा बसवेश्वर त्यांनी सांगितलं, देव देवळात नाही, तो मूर्तीत आहे. मूर्ती आहे देवळात, देव नाही तिथं मूर्ती आहे. मग देव कुठे? गरिबांच्या कल्याणासाठी जो आयुष्य घालवतो, त्याच्या कणाकणात देव आहे. माझं शरीर म्हणजे देवालय. महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिलेला संदेश आहे. काय? देवळात जायचं असेल तर जा, नाही तर जाऊ नका, कारण तुझा देह म्हणजे देवालय आहे. कर्नाटकाच्या अनेक बसवर लिहिलेलं असतंय, देह वे देवालया. तुझा देह म्हणजे तुझं मंदिर आहे, तुझा देह म्हणजे देऊळ आहे, तुझे पाय म्हणजे त्या मंदिराचे खांब आहे.
ऐकलात ना कन्यानो? तुझा देह म्हणजे देऊळ आहे, हे पाय म्हणजे खांब आहेत आणि तुझं डोकं आहे हे हृदय आहे, धडकन, दिल की धडकन म्हणतो का नाही, ते धडकन म्हणजे परमेश्वर आहे. ते थांबलं ना, आत्ताच बोलत होता की मेला बघा म्हणतो का नाही, ते आहे. बघा, तुझं शरीर म्हणजे देऊळ आहे, तुझे पायाचे खांब, हे पाय म्हणजे खांब आहेत, तुझं डोकं म्हणजे सोन्याचं कळस आहे मंदिराचा. तुझं डोकं म्हणजे सोन्याचा कळस आहे. आणि म्हणून देऊळ शोधू नको, माणसात देव बघ, तुझ्यात देव बघ, माणसात देव बघ, तुझ्यात देव बघ, असं सांगणारा महामानव प्राचार्यांना मी विनंती करेन, NSSच्या एखाद्या कार्यक्रमाला पुन्हा बोलवा. मी पूर्ण कॉलेजच्या समोर माझी मनोगत मी व्यक्त करेन. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची रग मी चांगली ओळखू शकतो. एक गाणं म्हणूया शेवटी, मी थांबतो. सांगा कसं जगायचं, बसवेश्वरांचे विचारसरणी ज्या कवितेत आले मंगेश बाळगांच्या, ती कविता म्हणून मी थांबतो. सगळे तयार व्हा, सगळे नीट बसा, मुलं बसा नीट, मुली नीट बसलेल्या आहेत म्हणून सांगत नाही. मुलांनो, राजानो, मी मुलींना माझ्या कॉलेजमध्ये बेटा म्हणायचो, मुलांना राजा म्हणायचो आणि सांगायचो, राजा म्हणता म्हणता पोतराजा होऊ नका रे. मी राजा म्हणतो तुम्हाला, मी राजा म्हणतो, तुम्ही पोतराजा झालं तर काय करू. म्हणून सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. तुम्ही म्हणायचं गाणं म्हणा. कोणाचा आवाज चांगला आहे बघू. हो प्राचार्य साहेब विनंती आहे, कन्येचा आवाज चांगला आहे. सर तुम्ही मुलांचा आवाज, कोणाचा आवाज चांगला आहे तो सांगा बरं का. हां, हे जागे आहेत का झोपलेत बघू. हां, सांगा कसं जगायचं. तुम्ही म्हणायचं कणत कणत की गाणं म्हणत म्हटल्यानंतर गाणं म्हणत म्हणायचं. काय म्हणायचं? गाणं. हे जागेच सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. छान. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना. सेमिनार आहे, मुलीला जेवायला कधी मिळतं की, मुलाला कधी मिळतं की, सर्व लोकांच्या मिसेस म्हणत असतील नवरा कधी जेवतं की नाही का. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना. आई असेल, मावशी असेल, ताई असेल, बाबा असतील, आजी असतील, काढतात ना जण. हां, काढतात. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं. तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. हां, हां, काळ्या पुठ्ठ बघा, काळ्या पुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या पुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असतं. ते बाबूराव अण्णांचं स्मरण, महात्मा बसवेश्वरांची प्रेरणा, राजन पाटील मालकांची शक्ती आणि तुमच्या प्राचार्यांचं नेतृत्व तुमच्यासाठी उभं आहे ना. काळ्या कुठ्ठ अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं. अंधारात कुडायचं की प्रकाशात उडायचं, अंधारात कुडायचं की प्रकाशात उडायचं. तुम्हीच ठरवा. जोरात म्हणा, तुमच्या घरापर्यंत झाला पाहिजे. तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. सुंदर सुंदर सुंदर. अजून दोन कडवे आहेत बरं का. पायात काटा. पुढचेच वाजवत आहेत रे, तुम्ही सगळे काय झोपलात का. तुम्ही पाठीमागचे रे, जोरात यायला पाहिजे यांच्यापेक्षा. सगळ्या मुलींचा बघा आवाज कसा येतो. पायात काटा रुतून बसतो, हे अगदी खरं असतं. पायात काटे मोडले नसतील ना, आता घरी जाताना मोडून घ्या. मोडले असतील तर नको, मोडले नसतील तर. पायात काटा रुतून बसतो हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. पायात काटा रुतून बसतो हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं.
काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. छान. मित्रांनो, आज महात्मा बसवेश्वरांच्या या निमित्तानं कल्याण दण्णा नी बारू बसवण्णा नी बरतिललू जगवेल्ला अळीगालदण्णा म्हणून अशा महामानवाच्या संदर्भात मला तुम्ही बोलायला सांगितलं, ऐकून घेतलं. घरात उन्हाळ पोरं असली तरच घर सुधारतं आहे. सगळे सप्पक असले ना कोण काय पण बोलून जातो. असं उन्हाळ पोरं असले ना, हे जाऊ दे रे, नादी लागू नका, गप्प असतात. पण वर्गात उन्हाळपणा नको बरं का, कार्यक्रमात उन्हाळपणा नको. मित्रांनो, आज मी हायस्कूलला 7-8 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो. तिथल्या मुलांनी मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता. आणि आज त्यांच्यापेक्षाही तुम्ही सज्ञान आहात. ती मुलं थोडी आलेली होती. अजून तुम्ही पोक्त आहात, तुम्ही सज्ञानी आहात. तुम्हाला खरे काय खोटे काय हे कळतं. आणि त्यामुळं हे महन मंगला परमसुंदरा हे शिवगंगाधरा, हे महन मंगला परमसुंदरा हे शिवगंगाधरा, सदय होऊनी या भूमीचे आज शिवालय करा, आज शिवालय करा. असं तुमच्या सगळ्यांच्याकडून या भूमातेला, या भूमातेवर, महाराष्ट्राच्या या भूमीवर, भारताच्या या भूमीवर, जगाच्या या भूमीवर तुमच्या सगळ्यांच्याकडून माझ्यासहित मंदिर उभं राहण्याचं, मंदिर म्हणजे मानवतेचं, मंदिर म्हणजे विचाराचं, मंदिर म्हणजे कर्तृत्वाचं, असं कर्तृत्वाचं मंदिर उभं करण्याचं सामर्थ्य तुम्हाला सगळ्यांना मिळो. तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या शिक्षकांचं मान उंचावण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्याकडून घडो अशी प्रार्थना करतो. आणि तुमच्या अंतःकरणात असलेल्या तुमच्या गावाच्या दैवताला वंदन करतो. अशा मंगलमय उपक्रमाला पहिला वक्ता म्हणून मला बोलण्याची संधी दिली म्हणून तुमच्या अंतःकरणात असलेल्या भगवंताला वंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि अध्यासन तसेच बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी आपण एक उपक्रम राबवतो आहोत. आणि तो आहे महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार हे व्याख्यान. सरांनी शेवट जो केला, सांगा सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, हे मला वाटतं अत्यंत आपल्या महाविद्यालयाला उपयोगी पडतं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा उपक्रम आपला असतोच की आपण कणत कणत कधीच जगत नाही, आपण गाणं म्हणत म्हणत जगत असतो. सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे मी कशाबद्दल बोलतो आहे. आपलं जीवन हे गाणंमुळेच आपण करून टाकलेलं आहे ज्यावेळेस आपण या महाविद्यालयात येतो. सर्वप्रथम मी भीमाशंकर बिराजदार सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी पहिलं पुष्प या ठिकाणी व्याख्यानाचं गुंफलं. याच्यामध्ये भीमाशंकर बिराजदार सरांना ज्यावेळेस आम्ही विद्यापीठाचं परिपत्रक आलं त्यावेळेस व्याख्याते कोण बोलवावे असं ज्यावेळेस चर्चा चालू झाली त्यावेळेस सर्वप्रथम नाव पुढं आलं ते म्हणजे भीमाशंकर बिराजदार. आणि खरोखर आमची निवड योग्य होती असं मला वाटतं. या ठिकाणी या व्याख्यानामध्ये सरांनी भीमाशंकर बिराजदार सरांनी या ठिकाणी बसवण्णाच्या पूर्ण जीवनचरित्रावर, त्यांच्या जन्मापासून त्यांचं जीवनचरित्र कसं होतं यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि वेगवेगळी वचनं घेऊन त्यांनी बसवण्णाचा संदेश आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि जे ठीक आहे 2 मिनिटात संपवतो. जे गीतेमधलं ज्ञान आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तेच कायकवे कैलास यामध्ये आहे. आणि तेच कर्माने आपलं जीवन कसं सार्थ घडावं यासाठी हा संदेश बसवण्णांनी तो दिलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचलेला आहे. आणि जी वचनं आपण या ठिकाणी घेतली ती खरोखर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत आणि जीवनाची प्रेरणा देऊन जाणार आहेत असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. या ठिकाणी जे पहिलं सत्र